चला तर आज आपण उडदाचं वरण बघू. खूप छान लागते, नक्की तुम्ही ट्राय करा. भाकरीसोबत तर खूपच छान लागते. इथं आपल्याला उडदाची डाळ टपराची घ्यायची आहे, सोलीव घ्यायची नाही आहे. पूर्ण अशी उडदाच्या डाळीला टपरा असले पाहिजे अशी घ्यायची, याने खूप छान टेस्ट येते. मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली, त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेत आहे बघा. 2 पाण्याने धुवून घ्यायची. जेवढे टपरा असतील तेवढीच डाळ छान लागते रोटीसोबत. चला तर मी तर कुकरमध्ये 1 वाटी उडदाची डाळ घेतली. 3 वाटे आपल्याला पाणी घालायचं, परफेक्ट पाणी होते बघा. 3 वाट्या तर 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे. जास्त पाणी टाकलं की उतू जाते, पाणी पूर्ण खाली गॅसनं सांडते, त्यामुळे आपल्याला 3 वाट्या टाकायचा बरोबर होते. तोपर्यंत आपण इकडे फोडणी घालू. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. 1 शिट्टी झाली की कुकर बंद होईल व शिट्टी थंड होईपर्यंत आपण इकडे कुकर थंड होईपर्यंत फोडणी घालू. मी यामध्ये कांदा, लसूण ठेचा मिक्स करून घेतलं. परताला आपली डाळ शिजलेली आहे बघा, किती छान परफेक्ट अशी, याला हटायची नाही, एकदम गाळ अशी शिजलेली आहे बघा. आत्ताच मी कुकर काढलेला आहे, किती छान अशी शिजलेली आहे, मस्त अशी चिकट. तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही डाळ फोडणीमध्ये टाकायची आहे. इकडे आता आपण हळद टाकू. आपल्याला लाल तिखट टाकायचं नाही, ठेचा टाकलेला आहे आपण, तर यामध्ये मी हळद घातलेली आहे. मीठ टाकू चवीनुसार. खूप इझी आहे हे वरण करायला, खूप छान लागते. आपण डाळ यामध्ये टाकून द्यायची आहे बघा अशीच. बघा किती छान असा कलर आलेला आहे. रोटीसोबत भाकरीसोबत खूपच छान लागते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. भाकरीचा व्हिडिओ भाकर कशी बनवायची आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही ते पण चेक करू शकता बघा. एकदम परफेक्ट अशी भाकर कशी बनवायची. बऱ्याच जणांची भाकर तुटते, बनवता येत नाही, ते पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, बघून घ्या. बघा इथे गरम गरम भाकर आणि वरण खूप छान लागते बघा. पांढरी शुभ्र किती अशी टम्म फुगलेली आहे आपली भाकर, किती छान अशी झालेली आहे बघा. तुम्ही जेवढी हवी तेवढी करू शकता, मोठी छोटी, बिलकुल तुटणार नाही. तर लाईक, शेअर, कमेंट करा चॅनलला. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत.